नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृश्चिक राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. एप्रिल महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांसोबत कोणत्या गोष्टी घडणार आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, त्याआधी तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल काही प्रश्न असतील, पत्रिका बघायची असेल, पत्रिकेमधले दोष तुम्हाला जाणून घ्यायचे असतील किंवा तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात वारंवार सारखे संकट, अडचणी येत असतील, कर्ज झालं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, नात्यांमध्ये काही कटुता निर्माण झाली असेल किंवा बिझनेस चालत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल किंवा काहीच मनासारखं होत नसेल, कोणाचं लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, अनेको समस्या आपल्या जीवनात असतात. कोणत्याही समस्येचा तुम्हाला जर त्रास असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की पत्रिकेत काही दोष असेल आणि त्याच्यामुळे हे होत असेल, तर पत्रिका नक्की पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि जर पत्रिकेत काही दोष असतील, काही अडचणी असतील, तर त्यावर सोपे उपाय किंवा सोपी स्वामींची सेवा करायची, याने आपल्याला लाभ होतो. याबद्दल सगळी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपवर देऊ. तुम्ही त्यासाठी आम्हाला दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करायचा आहे. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 2026चा एप्रिल महिना खूप इंटेन्स महिना असणार आहे. हा महिना शांत नाही, हा महिना तुम्हाला आतून हलवणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्हाला बदलायला भाग पाडतील. आणि प्रश्न एकच आहे, तुम्ही बदल स्वीकारणार की त्याला विरोध करणार. महिन्याची सुरुवात होते थोड्या अस्वस्थतेने. मन तुमचं शांत नाही, काहीतरी चुकीचं वाटतंय, पण नेमकं काय ते तुम्हाला समजत नाही. आणि हेच संकेत आहे काहीतरी बदलणार आहे. पहिल्या 7 दिवसात एखादी घटना घडू शकते. अचानक कोणती तरी बातमी मिळू शकते, एखाद्याचं वागणं बदलणं किंवा एखादी सिच्युएशन कंट्रोल बाहेर जाणं, अशा गोष्टी घडू शकतात. आणि इथे तुम्हाला तुमचा रिॲक्शन खूप महत्त्वाचा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, तुमचा स्वभाव आहे रिॲक्ट करण्याचा, डीपली कोणतीही गोष्ट फील करण्याचा. पण एप्रिलमध्ये रिॲक्शनपेक्षा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे. एप्रिलमध्ये तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मोठं घडू शकतं. अचानक काही चेंजेस येतील, रोल तुमचा शिफ्ट होईल किंवा जॉब रिलेटेड शॉक तुम्हाला बसतील. सुरुवातीला वाटेल हे माझ्यासोबतच का, पण हा प्रॉब्लेम नाही, हा पुश आहे तुम्हाला पुढे नेण्यासाठी. 10 ते 18 तारखेच्या दरम्यान एक स्ट्रॉंग ऑपॉर्च्युनिटी येईल, पण ती कम्फर्टेबल नसेल, रिस्क असेल, अनसर्टनिटी असेल. पण जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर पुढचे काही महिने तुमच्यासाठी गेम चेंजर ठरतील. एप्रिलमध्ये पैशाच्या बाबतीत थोडं अनस्टेबल सिच्युएशन राहील. अचानक खर्च, इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्फ्युजन किंवा एखादा लॉस होऊ शकतो. कोणावरही ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका, करू नका. जिथे जास्त प्रॉमिसेस मिळतो तिथे रिस्क जास्त असतो, हे लक्षात ठेवावं. एप्रिलमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक ट्रूथ बाहेर येणार आहे. काहीतरी जे लपलेलं होतं किंवा जे तुम्ही इग्नोर करत होतात आणि ते आता कळल्यावर तुम्ही इमोशनल व्हाल, तुम्हाला राग येईल, तुम्ही हर्ट होणार आहात. पण हा ट्रूथ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तुम्हाला जागं करण्यासाठी आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर क्लॅरिटी येईल. हे नातं खरंच आहे का, की फक्त सवय आहे. सिंगल लोकांसाठी एखादी इंटेन्स कनेक्शन येईल, अचानक, स्ट्रॉंग आणि कन्फ्युजिंग. पण तुम्हाला ठरवावं लागेल, इमोशन की रियालिटी. एप्रिलमध्ये तुमचं बिगेस्ट बॅटल बाहेर नाही, तो आत चालू आहे. हा आता आतला बॅटल कोणता, तर ओव्हर थिंकिंग, ट्रस्ट इश्यू आणि पास्ट आठवत बसणं, एन्झायटी, झोप कमी, मन स्थिर, या सगळ्या गोष्टी होतीलच. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जितकं स्वतःला समजून घ्याल तितकं बाहेरचं सगळं क्लिअर होईल. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, तुमचा स्वभाव आहे सगळं लक्षात ठेवण्याचा आणि वेळ आल्यावर परत देण्याचा. पण एप्रिलमध्ये जर तुम्ही रिवेंज घेतला तर नुकसान तुमचं होणार आहे. म्हणून लेट गो करा स्वतःसाठी. महिन्याच्या शेवटी तुम्ही पूर्णपणे बदललेले असाल, स्ट्रॉंगर असाल, क्लीनर असाल आणि इमोशनली स्टेबल असाल. आणि तुम्हाला कळेल की सुरुवातीचा चाओस आवश्यक होता. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे मंगळवारी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आणि हनुमान चालिसा नित्य नियमाने वाचत राहा. हे उपाय केल्याने तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल, नेगेटिव्हिटी बाहेर पडेल आणि प्रोटेक्शन निर्माण होईल. वृश्चिक राशीच्या लोकांनो, एप्रिल महिना तुम्हाला तोडणार नाही,
तो तुम्हाला नव्याने घडवणार आहे. जर तुम्ही बदल स्वीकारला तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. जर तुम्ही इथपर्यंत हे सगळं ऐकलं असेल, राशी भविष्य ऐकलं असेल, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि काही प्रश्न असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला संपर्क नक्की करा. ही माहिती, हे राशी भविष्य आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.